आज आपण बघणार आहे पालक चण्याची रेसिपी। एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। मला पालक चणा रात्री करायचं होतं, मी सकाळी चणे भिजत घातले होते। नंतर मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले चणे आणि त्यामध्ये मीठ टाकून 2 ते 3 शिट्ट्यापर्यंत चणे छान शिजवून घेतले। नंतर मिक्सर जारमध्ये टाकला आहे मी वाफवलेली पालक आणि 2 चमचे दही टाकलेलं आहे आणि याची मस्तपैकी प्युरी तयार करून घेणार आहे। बघा अशा पद्धतीने छान अशी आपल्याला फाईन प्युरी तयार करून घ्यायची आहे आणि पालक चण्यासाठी जेवढी आवश्यक तयारी होती ते मी सर्व करून घेतलेली आहे। मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व सांगणार आहे। बघा अशा पद्धतीने तर माझा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा। नंतर मी गॅसवर मस्त पॅन गरम करून त्यामध्ये तेल टाकले। तेल गरम झाले की त्यामध्ये टाकले आहे मी बेसिक खडे मसाले, जिरं, मोहरी आणि हिंग। मग अशा पद्धतीने नंतर याला मस्तपैकी मी हळूवारपणे मंद आचेवर शिजवून घेणार आहे, कारण याचं इतकं सुंदर घरामध्ये स्मेल सुटतो की नाही। बघा मस्त त्याला शिजवून घेणार आहे। आता त्यामध्ये टाकणार आहे मी मस्तपैकी बारीक कट केलेला कांदा। बघा आपले छान असे खडे मसाले शिजलेले आहे। त्यामध्ये टाकला आहे कांदा, त्याला मस्त शिजवून घेणार आहे मी। बघा अशा पद्धतीने आता त्यामध्ये टाकणार आहे मी आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, याला पण छान शिजवून घेणार आहे। पूर्ण कच्चं पण काढून घेणार आहे। यामध्ये टाकणार आहे मी तिखट, हळद, धनापूड, गरम मसाला, मीठ आणि टाकलेला आहे चना मसाला। आता त्याला मस्तपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आहे, थोडं शिजवून घ्यायचं आहे। मसाला शिजण्यासाठी मी थोडंसं यामध्ये पाणी टाकलेलं आहे अशा पद्धतीने आणि त्याला मस्तपैकी तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलेलं आहे। आता यामध्ये टाकणार आहे मी मस्तपैकी पालक आणि दहीची जे प्युरी तयार केली होती ती टाकणार आहे। तेल सुटेपर्यंत याला पण छान शिजवून घेणार आहे। बघा ही प्रोसिजर खूप आवश्यक आहे, यामुळे आपल्या भाजीची टेस्ट खूप वाढते। त्यामुळे टाकलं थोडंसं पाणी। बघा त्याला छान तेल सुटत आलेलं आहे। पूर्ण तेल सुटलं की त्यामध्ये आपण टाकणार आहे बॉईल केलेले चणे। बघा छान असं आपलं तेल सुटलेलं आहे, यामध्ये टाकणार आहे बॉइल्ड चना। बघा आता त्याला मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे। याला पण आपण छान शिजवणार आहे, कारण आपल्या चण्याला छान असं मसाले लागले पाहिजे। बघा आणि खाताना इतकं पौष्टिक आणि टेस्टी लागते की एकदा तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी। बघा किती छान अशी रेसिपी दिसत आहे, एकदम यम्मी अशी रेसिपी दिसत आहे। नंतर टाकला आहे आपण थोडीशी कसुरी मेथी। आता त्याला मस्त मिक्स करून घेणार आहे आपण। बघा अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला थोडंसं पातळच ठेवायचं आहे, थंड झालं की ते ऑटोमॅटिक घट्ट होते। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।